काय पिंट काय पण पिंट जी होती का पिंट ती एका बाबाच्या स्वप्नात आली होती. काय बोलली? पुढं काय होतं म्हणजे बघा इकडे खाली आहे ना काय ना अरे या झाडात ना असं चालायचं म्हणजे तुम्हाला भीती वाटते यार ही अशी नाही तर ते काय नाही करीत. किडे मग पुढे बाप भीती वाटते राव. हा खड्डा आहे रे, खड्डा आहे इथे. हो माय गॉड, मी पडलो एखादं तर डेंजर आहे. बाप रे. डोंट वरी, मी नाही पडू शकत. उतरताना खूप पाडणार आहे. हा? हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी रोहित आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. ओ माय गॉड. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भोरगिरीला, भोर गडावरती. भोरगिरी गडावर जाण्यासाठी आम्ही सकाळी मंचर मधून घोडेगाव मार्गे वाडा या गावाच्या दिशेने निघालो. मंचर पासून भोरगिरी हे गाव शक्यतो 60 ते 65 किलोमीटर एवढं अंतर असेल. भोरगिरीला जाण्यासाठी अगदी खेडवरून राजगुरुनगर मधून तुम्ही सुद्धा भोरगिरीला जाऊ शकता. जर तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर तुम्ही मोटरसायकल थ्रू वाडा या गावापर्यंत पहिलं पोहोचावं लागेल. मग तिथून पुढे वाड्यापासून अगदी 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे भोरगिरी गाव आहे. या भोरगिरी गावाच्या अगदी थोड्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हा भोरगिरी गड आहे. या गडाचा शोध घेत घेत आम्ही अगदी भेटन त्या लोकांना विचारत भोरगिरीचा रस्ता विचारत निघालो. भोरगिरी किती लांब आहे? त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे भोरगिरी गाव हे अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती राहिलं होतं. तेवढ्यातच पावसाने सुरुवात केली. या पावसाने आजूबाजूचा परिसर इतका हिरवागार झाला होता की असं वाटत होतं की आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात आलो. हे अगदी सुंदर वातावरण डोक्याने अगदी संपूर्ण डोंगर उडवून घेतलेले. हो ते बोरगड कुठं आलो ते वर रस्ता कुठून जायचा? गावातून वर जायचं का? आणि सहज प्लॅन झाला की भोरगडावरती जायचंय. आणि मग मी आणि सागर आम्ही दोघं मिळून ह्या गडावरती आलेलो आहोत. हा एकदम पावसाचं एकदम सुंदर रूप आणि ह्या हिरव्यागार डोंगराचं म्हणजे सौंदर्य अगदी सुंदर झालेलं आहे. खूप सारे धबधबे, खूप सारा सुंदर परिसर, खूप पाऊस, एवढं सगळं या भोरगडावरती आहे. काय आलं? मग जाऊ दे ना, आता माझ्या एवढं पाणी याच्यात पोटात किती पाणी गेलेली. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे इथले ओढे सुद्धा फुल भरून वाहत होते. मित्रांनो, आपण आहोत आता भोरगडाच्या पायथ्याशी. आणि ह्या पायथ्याशी आपल्याला म्हणजे इथून आपण वरती जाणार आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल साईडला, समोरच्या साईडला एक बोर्ड आहे आणि एक सुंदर अशी वेस आहे.
त्या वेशीतून आपल्याला वरती जायचंय. गडावरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे असं काही नाहीये, साधा सिंपल रस्ता आहे. पावसाळ्यात येताना व्यवस्थित बूट वगैरे ग्रीप असलेले बूट वगैरे घालून येत चला, जेणेकरून आपला पाय घसरणार नाही किंवा काही हा असंच होतं, तो पडला नाही, मग असं उड्या मारीत जायचं. हो का? अरे बापरे. तर मित्रांनो, आपण आता आहोत भोरगिरी गडाच्या पायथ्याशी आणि आपल्याला हा नकाशा पाहायला भेटतोय. हा नकाशा पाहायला भेटतोय भोरगिरीचा. हा इथून दिलेला आहे. ह्या साईडला भीमाशंकरचा एरिया आपल्याला दाखवलेला आहे आणि त्यानंतर पदरगड म्हणून तो पण त्या ठिकाणी आहे. तर आपण आता भोरगिरीच्या इथे आहोत. तटबंदी वगैरे, टाक वगैरे, समजा मूर्ती, टाक हे असे भरपूर शिवलिंग असलेली गुहा सुद्धा इथे, किंवा भोरगिरी गावाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आपल्याला संपूर्ण. आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याच्या साईडला इकडनं भोरगिरी गाव आहे आणि ह्या देवीची गुहा व पाण्याखाली गेलेली आहे असं काही भरपूर या मॅप आपल्याला दाखवतोय. हा एक भाग म्हणजे खेड तालुक्यातील भाग आहे भोरगिरी. आणि आपण आपल्या उजव्या साईडला पाहिलं तर ह्या साईडला भीमाशंकर आहे. भीमाशंकरचं जे म्हणजे जे जंगल आहे त्या जंगलाचा हा भाग आहे. फक्त हा दक्षिण साईडला भाग असल्यामुळे हा इकडनं खेड तालुक्यात येतो. आणि आता आपण चाललेलो आहोत वर. तर ही एस आहे, इथं एक घंटा आहे, पुरातन काळापासून जाऊत आलेली ही घंटा आहे. तर आपण सरळ आता आपल्या म्हणजे भोरगिरी गडावरती आपण जाणार आहे. मित्रांनो, ही आहे वेस. या वेसीतनं आपल्याला भोरगडावरती जायचंय, भोरगिरी गडावरती जायचंय. आणि तुम्ही पाहत असाल तर समोर एक तुम्हाला झेंडा दिसत असेल वरती डोंगरावरती. त्या ठिकाणाहून आपल्याला भोरगिरी गड आहे, त्या ठिकाणाहून आपल्याला सरळ जायचंय पुढं. आणि त्यानंतर आपल्याला गुहा वगैरे भरपूर काही काही आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्ही पाहत असाल, तुम्ही पाहू शकता हे वातावरण, एवढं सुंदर वातावरण आहे. खाली तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, तो खाली एक ओढा आहे धबधब्यासारखा, खूप भरपूर पाणी वरून येतं डोंगरावरनं. आणि या डोंगरावरून पाऊस येताना खाली जे ओढ्याने पाणी येतं ते डायरेक्ट गावाच्या नदीच्या ठिकाणी जातं. आणि ह्या समोर तुम्ही पाहत असाल छोटी छोटी घरं दिसत असेल, ते आहे गाव, भोरगिरी गाव येते. आणि त्या ठिकाणाहून इकडे येण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्याने आपल्याला यायचंय. आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी पाऊस खूप पडतो, अगदी जंगल असल्यामुळे पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे इकडं. हे असं हे बसण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी म्हणा, असं भरपूर काही इथं बनवलेलं आहे. आणि हा आपल्याला आता सरळ जायचंय आपल्या पुढच्या दिशेने. तर तुम्हाला खाली पाण्याचा आवाज येत असेल तर हे पाणी हे वरून ज्या डोंगरावरून पाऊस पडून जे धबधबे खाली होतात तेच पाणी येऊन त्या ओढ्याने खाली गावाच्या नदीत जातं आणि मग नदीतून पुढं त्याचं जातं. हा एक आपण चाललेलो आहे जो रस्ता, तो रस्ता अगदी पाण्याचाच आहे, पाण्याचा प्रवाह झालेला, पाण्याने तयार झालेला हा रस्ताच आहे. त्या रस्त्याने आपण वरती गडावरती चाललेलो आहोत. अशा प्रकारचा हा रस्ता आहे. अगदी ओढ्याचं पाणी जसं वाहून येतं त्याचप्रमाणे ह्या रस्त्याने सुद्धा वरून पाणी येतं आणि ह्याच पाण्याच्या जे म्हणजे माती वाहून जाते खाली त्याचाच रस्ता झाले. या ठिकाणी तुम्ही वर पाहाल तर आपण आता पोहोचणार आहे म्हणजे त्या गुहेपाशी तो गड आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे 2 मिनिटं. अगदी थोडासा रस्ता आहे, लई वर चढाई नाहीये, चढायला जास्त लागणार नाहीये, एकदम छोटा रस्ता आहे. अशक्य सह्याद्री.
ओहो! तर मित्रांनो, हा आहे समोरचा जो दिसतो तुम्हाला, तो आहे डोंगर. आणि या डोंगरावरून अगदी सुंदर व्ह्यू दिसतो तो भोरगिरी गडाचा. एकदम सुंदर असणारे ते धबधबे असतील, खाली पाणी पडत असणारे हे धबधब्यांचं पाणी असेल ते छोट्या छोट्या ओढ्यांनी जातं आणि ठीक त्या गावात जाऊन पोचतं. आणि आपण आता सध्या उभं आहोत ते आहे हे भोरगिरीचा हा गड. आणि या गडावरून खालचा सुंदर व्ह्यू म्हणजे खूप सुंदर व्ह्यू आहे. या ठिकाणी या गावातली लोक पूजेसाठी कशासाठी येत असतील आपल्याला माहित नाही, पण खूप पूर्वीपासून असणारी ही गुहा असेल. अगदी म्हणजे अगदी खूप वर्ष झाले असतील. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ही गुहा असेल. या अशा बनवलेल्या असतील. इथं पाणी आतमध्ये पाणी असून पाण्याच्या नंतर इथं एकदम सुंदर आतमध्ये मंदिर आहे देवाचं. आणि या ठिकाणावरून आता आपण आतमध्ये जाणार आहे. तर तुम्ही पहा, म्हणजे या अशा सह्याद्रीतील खूप म्हणजे जागा आहेत अशा की ज्या आसपासच्या लोकांना आपल्याला माहित नाहीये की या जागा कुठे आहेत, कशा आहेत. आपण जर बाहेर फिरलो नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही या जागेबद्दल. थोडस वेळात वेळ काढून या अशा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात येत चला. थोडस आपल्या शरीरासाठी पण चांगलं येते, जेणेकरून आपण जिथे 50 वर्ष जगायचे तिथं आपण थोडस 60-70 वर्ष तरी जगू शकतो. इथून दाखवतो. हे आहे देवीचं मंदिर. या इथून अशी एंट्री होते. अगदी आता आतमध्ये एकदम अंधार आहे, खूप पाणी साठलेले खाली. आणि ह्या आतमध्ये पाणी म्हणजे विचार करा, एवढ्या याच्यात पाणी कुठून आलं असेल. म्हणजे वरून यायला पाण्याला जागा नाहीये, खालून यायला पाण्याला जागा नाहीये. पण हे आतमध्ये हे मंदिर आहे. आणि ह्या इथे कमीत कमी गुडघेच्या वरपर्यंत पाणी आतमध्ये. त्यामुळे आपण आता काय आतमध्ये जाऊ शकणार नाहीये. या ठिकाणी एक छोटीशी गुहा आहे खाली. यामध्ये पाणी नाहीये, मात्र ही एकदम कोरडी फडफडीत आहे. हे म्हणजे काय हे मलाही समजलं नाहीये नक्की काय असेल सागर हे. आणि या ठिकाणी एक पिंड आहे शंकराची, तिच्या इथं एक नंदी, एक पिंड. आणि या ठिकाणी आलं तर तुम्ही मित्रांनो एक म्हणजे निसर्गाला उपकार करा. एक मी तर म्हणेल उपकारच करा की असे तुम्हाला आता ते भिंतीवरती दिसत असेल यानू असे ही नावं वगैरे तुम्ही लिहिताय, हे प्लीज असे काही करू नका. कारण हे आपल्याला देणगी, निसर्गाच्या स्वरूपात देणगी लाभलेली हे आपल्यासाठी एक खूप मोठं वरदान आहे. आणि तुम्ही असं जर घाण करत राहिला तर त्याला काही म्हणजे हेच नाहीये. प्लीज हे करणं थोडंसं टाळा. आपण आनंद घेण्यासाठी इथं येतोय मात्र, पण तो आनंद आपण पुरेपूर घेतला पाहिजे. पण त्यात या असे म्हणजे असं काही करणं हे चुकीचं आहे अगदी. असं नाही केलं पाहिजे शक्यतो. कसं आहे, शेवटी आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो, हे मग खूप मोठं म्हणजे हे. आणि जे काही आपल्याला या निसर्ग दाखवतो, निसर्ग देतो, हे खूप लाख मोलाचं आहे आपल्यासाठी. पण आपल्याला ते कितपर्यंत घेता येतं हे आपण ठरवलं पाहिजे.
तर मित्रांनो, आपण आता ह्या ठिकाणाहून निघणार आहे. या ठिकाणाहून निघून आता आपण डिरेक्टली ह्या म्हणजे जे काही या साईडला जो काही तुम्हाला धबधबा वगैरे असेल किंवा अजून काही असेल ते आपण पाहणार आहे पूर्ण. आज या गडाबद्दल आणि ह्या गडाच्या माहिती आपण घेण्यासाठी इथपर्यंत आलो होतो. पण शक्यतो या ठिकाणी आपल्याला कुणी म्हणजे दिसलंच नाहीये. समजा एखादा माणूस असेल, एखादा म्हणजे या ठिकाणचा रहिवासी असेल, त्याकडून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकतो असा माणूस आपल्याला भेटला नाहीये. त्यामुळे आता आपण पुढे निघणार आहे, पाहणार आहे या ठिकाणचा गोल राऊंड घालून की या ठिकाणी काय आहे की नाहीये म्हणून, आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहे. तर मित्रांनो, सांगायचं गोष्ट एवढीच की ज्या ठिकाणी तुम्ही याल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी प्रवास करता, एखाद्या ठिकाणी याल, अशा ठिकाणी शक्यतो घाण करणं सोडून द्या. काय हा निसर्ग आहे, जेवढा आपण सुंदर ठेवू शकतो तेवढा निसर्ग सुंदर ठेवायला पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण ठेवलंच पाहिजे. या ठिकाणी एक मंदिर आहे, म्हणजे आपण उजव्या साईडला आलो, इथे एक सुद्धा मंदिर आहे, तुम्ही पाहू शकताय. हे एक मंदिर आहे, तुम्ही पाहू शकताय. हा जो म्हणजे गड आहे, हा भैरव बाबा गिरी गड म्हणून ओळखला जाणारा हा गड. हे भैरव बाबा प्रसन्न, हे भैरव बाबा देव यांच्या नावावरून हे भैरव गड म्हणून हे नाव पडलेले आहे याला. हे आहे भैरव गिरी बाबांचं हे मंदिर आहे. मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. ऍक्च्युली इथं कोणी नसल्यामुळे आपण व्हिडिओ काढतोय. हे आहे मोर कातळ शिल्प, म्हणजे पहा तुम्ही, अशा प्रकारचं काहीतरी आहे. हे मलाही समजलं नाही नक्की काय आहे ते. हे आहे पंचनाग शिल्प, पंचमुखी नाग शिल्प. तुम्हाला हे कळायचं असेल, ऍक्च्युली हे कासव शिल्प आहे, कासव कातळ शिल्प आहे. ओके, कासव शिल्प हे आहे इथे. हे आहे हे मंदिर. अगदी इथं कुठल्याही प्रकारची लाईट नाहीये, कुठलंही काही नाहीये. एकदम सुंदर वातावरण, सुंदर मंदिर आहे. अगदी एवढ्या मोठ्या शिल्प कातळात कोरलेलं हे मंदिर, जे हे कसं हे आलं असेल काय माहित नाही मला, पण शक्यतो भारी आहे एकदम. वा, म्हणजे काय यांनी बनवलेलं असेल की. हे बघा, इथे काहीतरी सूचना दिलेली आहे. दोरी लावलेल्या जागेत आतील बाजूस कातळ शिल्प आहे, या जागेमध्ये जाऊ नये तसेच बसू नये. 1100 वर्ष जुनी कातळ शिल्प असलेला हा ठेवा खराब होईल व मिटून जाईल. पुरातत्व विभागाकडून यावर अभ्यास चालू आहे. सदर गुहेमध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवू नये आणि आणू नयेत. तसेच कोणतेही खाद्यपदार्थ, उष्टे अन्न, प्लास्टिक वगैरे कचरा येथे टाकू नये. शेळ्या, कुत्रे आणि इतर प्राण्यांना आत आणण्यास परवानगी नाही. तर मित्रांनो, ही सूचना अगदी योग्य आहे. काय काय पण पिंड जी होती का, पिंड ती एका बाबाच्या स्वप्नात आली होती. काय बोलली ती? देवी ना, देवी त्या बाबाच्या स्वप्नात आली होती. त्याच्याबद्दल काय इतिहास होता म्हणजे असं? त्या बाबाच्या स्वप्नात आली तर तू तिथं जाऊन बघ. हा, बाबाला बोलून. अच्छा, आज पिंड असेल तिथं, तिथं गेल्यानंतर मी चाल्यानंतर पिंड होती. हा ग, गुरं चारायचं, तिथून जनावर चारायचं, तर ती स्वप्नात आली होती. अच्छा अच्छा, म्हणजे हा इतिहास आहे का? हा, त्याला बोलता नव्हते, साधा माणूस होता. हा ग, कोणत्या रूपात नाही, हा ते बरोबर आहे. डोळ्या बापड्याच्या रूपात होते. कारण चांगल्या रूपात आला तर चांगला वाटणं होता. पाऊस आता पूर्ण गेलेला आहे थोडा. आपण आता वर आलेलो आहोत. या ठिकाणी आपण आता वर आलोय.
आणि ज्या ठिकाणी खाली आहे तो ओढा आहे, त्या डोंगरावरनं पाणी येऊन अगदी थेट ह्या ओढ्यात जातं आणि त्या ओढ्याचा नदीच्या स्वरूपात एक पात्र तयार होतं. खूपदा अशा ह्या आसपासच्या गावांमध्ये असे सुद्धा घडलेलं आहे की गेल्या वर्षी एक गाव आहे, गावाचं नाव आता माझ्या लक्षात नाहीये, पण ते गाव अगदी पाण्याखाली होतं. म्हणजे पहा मित्रांनो, म्हणजे हो किती हे असेल. हा वर जागा आहे. ओ माय गॉड. आहे वर ना. ओ माय गॉड. नाही नाही, डोंट वरी, मी नाही पडू शकत. उतरताना खूप पाडणार आहे. रानांची हा हा, ते आता खाली जायला रस्ता नाहीये आपल्याला, त्याच्यामुळे आपण काय आतमध्ये जाणार नाहीये. खाली जाण्यासाठी अजिबात रस्ता नाहीये इथं. दम खूप लागतो यार वर चढताना. इथं वर एक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे यार ब्रेद एक ये ना. ओ माय गॉड. प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्णु शश्वदिता सहाय नमो शिव मुद्रा भद्राय राजते. ओ माय गॉड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजे तुम्ही होता म्हणून आम्हाला हे स्वराज्य पाहायला भेटलं, आणि या सुंदर सह्याद्रीचं निर्माण तुम्ही असताना या स्वराज्यासाठी निर्माण केलेलं हे सुंदर सह्याद्री, आणि या सुंदर सह्याद्रीत आज आम्ही भटकंती करत असताना आम्हाला लाभलेलं हे सुंदर चित्र, आणि ह्या सुंदर चित्राला नमन करून अगदी पुढच्या प्रवासाला मी सुरुवात करत आहे. राजे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा हात सदैव आमच्या डोक्यावर राहू द्या राजे. छत्रपती शिवाजी महाराज की. या अशा झाडातून या अशा याच्यातून प्रवास करताना जरा व्यवस्थित करा, जेणेकरून मी स्वतः घाबरलो होतो. सागर काय तेवढं पुढं. बापरे हे खूप जाम आहे रे यार इथं. खाली आहे ना. अरे या झाडात ना असं चालायचं म्हणजे तुम्हाला भीती वाटते यार ही अशी किडे मग पुढे बाप भीती वाटते राव. हा काय घेतो. आता धुकं गेला एकदम सगळं. हा पाऊस उघडला आता. या अशा जंगलातून चालताना मित्रांनो काळजी घ्या, आसपासला व्यवस्थित लक्ष द्या, कारण खूप इथं खड्डा आहे रे. खड्डा आहे इथे. हो माय गॉड मी पडलो एखादं तर डेंजर आहे. बापरे ओ माय गॉड. इथं एखादं फिरायला आलं ना अचानक गेलं तर कोणाला तपासायला लागणार ना. कितीतरी दिवस पडून राहील असंच. पडून राहील. अरे बापरे. वर यांनी कळत नाही ना यांनी झाडांनी. फक्त आपण दोघं चाले, कुणी येत नाही इकडे. बापरे चला वर चला. अवघड यार हे.
अवघडे अवघडे. आज त्यामुळे ना असा रस्ता आहे ना चेक करून चाललेलं बरं बाबा. नाही तर काय आहे, मी खालीच नाही पुढेच बघतोय, पुढेच पाहून चालतो राव मी. बापरे, कठीण कठीण रस्ते. बंद झालेला आहे मला वाटतं हा रस्ता आता. होय रे. हा अरे पण हे नाही ना ते म्हणतो जिथं कोण नाही गेलं तिथं आम्ही पहिला असतो, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही जातोच. जी जागा शक्यतो कुणाला माहित नाही ती जागा आपण ह्या चॅनल मार्फत, या युट्यूब मार्फत, आपल्या व्हिडिओ मार्फत आपण सर्वांना दाखवतो. तर इथं काय नाही, इथं बसायचं फक्त एक ठिकाणी, बाकी खास असं काही नाही इथं. आपण आता या ठिकाणी थोडासा विश्रांती घेणार. वाव सुंदर हवा काय मस्त येते हा इथं. हो my God. तिथे एक वाडी मला वाटतं. आपण ते गावच आहे का ते? हा का? अरे इथं ना इथं मुक्काम करतात माणसं. कसं काय? मग कोण मुक्काम करत? टेंट लावायचं इथं मस्त करतात. हा ते म्हणतो टेंट वगैरे समजा एखाद्या वेळेस जर चुकलं. पण इथं जनावरांची खूप भीती आहे या नाही. जंगलामध्ये. वाघ बिबट्या वगैरे इकडे बिबटे नाही, याच्यात बिबट्या राहत नाही. नाही राहत का बरं? बिबट्या जमत नाही घरी त्याचं. म्हणजे त्या कशामुळे, म्हणजे काय? त्या फक्त उसात असं जिथं वस्ती ना तिथंच. नाही रे, जंगलात राहू शकतो बिबट्या, असं थोडी आहे का ह्या याच्यात नाही राहू शकत. आपण फिरलो नाही आपल्याला नाही दिसला रे. आपण भरपूर ठिकाणी गेलो पण आपल्याला काही बिबट्या दिसला नाही. त्या ठिकाणी गाया वगैरे चारतात वगैरे भरपूर ते समोरच्या साईडला. आपल्याला धबधब्याकडे जायचं होतं पलीकडे. पुढं ठीक आहे. मित्रांनो तुम्ही पहा, हे त्या साईडला किती खोल आहे. आणि आता आपल्याला इथं खाली उतरायचंय. आपण आलो तर खरं वर, पण आता खाली उतरायचंय आपल्याला आता इथून. ऍक्च्युली सगळं खडक शेवाळलेला आहे. पाहिलं का? तर हे होतं बोरगिरी गड. आज आपण ठरल्याप्रमाणे आलोय बोरगिरी गडावरती. हा सुंदर दिसतो तो तुम्हाला, हाय बोरगिरी गड. आणि आता आपण आलेलो आहोत पायथ्याशी. तर आपला या ब्लॉगचा हा लास्ट आणि बेस्ट व्हिडिओ आहे, एंडिंग आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही मिस्टेक्स असतील, जर काही चुका असतील, क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तर नवनवीन तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमीच आपण टाकत असतो, नेहमीच तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर चला मित्रांनो, हा आपला आहे एंडिंग ब्लॉगचा. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि मजा घ्या.